हरिओम मंडळी. काल आपण भगवद्गीतेतील योग यामध्ये पहिल्या 6 अध्यायांचा विचार केला. आज पुढच्या 6 अध्यायांवर आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकणार आहोत, त्याचा परिचय करून घेणार आहोत. काल आपण हे पाहिलं होतं, योगक्षेमं वहाम्यहम, जे प्राप्त नाही ते प्राप्त करून घेणं याला योग म्हणतात. आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त झालेलं आहे त्याचं रक्षण करणं याला क्षेम म्हणतात. आणि ही दोन्हीची जबाबदारी जशी अर्जुनाच्या बाबतीत भगवंतांनी घेतलेली आहे तशी आपल्या सर्वसामान्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या योगांचा जो आपण परामर्श घेतो आहोत तो याच्यासाठी आहे की हे जीवनात उतरवण्याचं शास्त्र आहे. केवळ भगवद्गीता 18 अध्याय पूर्ण भगवद्गीता आम्हाला पाठ आहे. केवळ ज्ञानेश्वरी आम्ही 100 वेळा वाचली, आम्ही 2-4 वेळा योगवासिष्ठ वाचून काढलेलं आहे, असं नुसतं सांगण्यासाठी नाही, तर त्यातलं जे मुख्य तत्व आहे, जे अप्राप्य आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी हा योग आहे. आणि भगवद्गीतेमध्ये तर तो त्याच अर्थाने सांगितलेला आहे. हे दृष्टिक्षेपात येण्यासाठी केवळ मुद्दाम आपण हा प्रयोग करतो आहोत. आता आज या मालिकेतल्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण सुरुवात करणार आहोत त्या 7व्या अध्यायाच्या योगाच्या माध्यमातून. ज्ञान विज्ञान योग. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मग पुढे अंतरंग साधनेची 3 अंग सांगितलेली आहेत, ती धारणा, ध्यान आणि समाधी. मग आता हे जे 6 अध्याय आत्तापर्यंत आपण पाहिले त्या 6ही अध्यायांमध्ये पहिल्या अध्यायामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या सगळ्या गोष्टी आपण या 6 अध्यायांमध्ये पाहिल्या. आता 5व्या आणि 6व्या अध्यायामध्ये प्रत्याहार आणि प्राणायाम यांच्यावर विशेष भर दिलेला आहे. मात्र या 7व्या अध्यायामध्ये विज्ञानासहित जे ज्ञान ते सांगण्यासाठी भगवंतांनी हा 7वा अध्याय या ठिकाणी अर्जुनाला सांगितलेला आहे. मग विज्ञानासहित असणारं ज्ञान हे काय आहे, तर परमेश्वराच्या क्षर आणि अक्षर स्वरूपाचा विचार या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मग हे काय आहे, म्हणजे क्षर आणि अक्षर ही जी परमेश्वराची रूपं आहेत ही आम्हाला का कळावीत, तर भगवंत ही गोष्ट इंद्रिय गोचर नाही किंवा अशी दाखवता येत नाही. हा भगवंत आणि हा पहा आणि याचं काय करायचं ते करा असं सांगता येत नाही. मग त्याची रूपं आपल्याला सांगायला लागतात. तो सगळा भाग इथे सांगितलेला आहे. हे सांगताना अर्जुनाला भगवंतांनी इथे असं सांगितलेलं आहे की वसुदेवः सर्वम. अर्जुना, ज्ञान काय आहे, तर वसुदेवः सर्वम हे ज्ञान आहे. म्हणजे चराचर सृष्टीमध्ये जे काय दिसतं ते सगळं हे वसुदेवच आहे, वसुदेवाचंच रूप आहे. नामरूपाने आपल्याला ते फक्त कळतं म्हणून आपण त्याला ते नाव देतो. हा पर्वत आहे, ही नदी आहे, हे वृक्ष आहे, हे वन आहे, हा माणूस आहे, हे पशु आहेत, हे पक्षी आहेत असं आपण सांगतो. परंतु ते सगळं भगवंतांचंच रूप आहे, म्हणजेच वसुदेवाचंच रूप आहे, ते वसुदेवच आहेत. आणि ते सर्वाठायी आहेत, सर्वाभूती आहेत. हे ज्ञान होणं हे विज्ञान आहे. मग
हे जे ज्ञान आहे याचा माणसानी जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. जे जे आम्ही समजून घेतो, जाणून घेतो, जे जे आम्ही जाणण्याचा प्रयत्न करतो ते आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उतरवता आलं पाहिजे. याला म्हणायचं विज्ञान. मग ज्ञान प्राप्त करून घेणं आणि ते जीवनात उतरवणं हे सांगण्यासाठी हा ज्ञान विज्ञान योग सांगितला आहे. त्याच्या पुढे 8वा अध्याय जो आहे तो अक्षर ब्रह्मयोग आहे. अक्षर म्हणजे कधीही न संपणारा, न क्षरणारा, ज्याचं कधी क्षरण होत नाही, म्हणजे जे कधी नष्ट होत नाही, असं जे आहे ते ब्रह्म आहे आणि ते अप्राप्य आहे. म्हणून माणसानी ते प्राप्त करत असताना जे प्रयत्न करतो आपण ते कधीही मध्ये सोडून देऊ नयेत. मी आयुष्यभर परमेश्वराची प्रार्थना केली पण मला काहीही मिळालं नाही, माझ्या मनासारखं काहीही झालं नाही, चल हट मी आता काही करणारच नाही, असं करणारे अनेक लोक आहेत. आयुष्यभर ते करतात बरं, पूर्ण अगदी मनोभावे जे काय जप असेल, पूजा असेल, अर्चना असेल, आणखी साधना असेल, ती सगळी व्यवस्थित करतात. परंतु एका क्षणी त्यांना असं वाटतं की याचा काही उपयोग नाही, ह्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही साध्य झालं नाही, आता सोडून द्या. आणि मग तिथून त्यांच्या अधोगतीला पुन्हा सुरुवात होते. म्हणजे पुन्हा जेव्हा ते जन्म घेतील तेव्हा पुन्हा पहिल्यापासून त्यांना सुरुवात करावी लागते. म्हणून माणसानी जे जे काय आपल्या आयुष्यामध्ये शिकलेलं आहे ते असं मध्येच सोडून देऊ नये. अक्षर ब्रह्म प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात ते अंतापर्यंत चालू ठेवावेत, देहांत होईपर्यंत ते चालू ठेवावेत. कारण हा देह त्याच्याचसाठी मिळालेला आहे. ते प्रयत्न आपण करत राहावेत, यासाठीच हा देह मिळालेला आहे. म्हणून माणसाने त्या अक्षर ब्रह्माला प्राप्त करण्यासाठी जे जे कर्म किंवा जे जे काय तो साधना करेल वगैरे ते चालू ठेवावं, मध्ये सोडून देऊ नये. कारण या माणसाच्या जन्माचा हेतूच त्याला प्राप्त करणं हा आहे. त्यालाच योग म्हणतात. आणि तो योग प्राप्त करण्यासाठी हा अक्षर ब्रह्मयोग माणसाला आपल्या आयुष्यामध्ये साधता आला पाहिजे. यामध्ये हा कसा कसा साधता येतो तर त्यांनी 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अध्यात्मविषयक असा वस्तूचा एक स्वतःचा मूळ भाव असतो, त्याला स्वभाव म्हणतात. तो स्वभाव, त्याच्यानंतर कर्म, त्याच्यानंतर भूतमात्रांची नाशिवंत स्थिती, त्याच्यानंतर सर्वांच्या अंतर्यामी असणारे हे ब्रह्म किंवा भगवंत, आणि देहामध्ये राहणारा आत्मा. या सगळ्या गोष्टींना जाणून घेऊन जर माणूस व्यवस्थित कार्य करील तर त्याला मोक्ष प्राप्त होतो, असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. माणूस योगयुक्त होतो असं म्हटलेलं आहे. योगयुक्त होणे म्हणजे काय मग? तर परमेश्वराला प्राप्त करण्याची युक्ती कळणे, त्याला म्हणतात योगयुक्त होणे. माणूस योगयुक्त होतो हे सांगण्यासाठी हा अध्याय सांगितलेला आहे. यामध्ये सगळ्यांना ज्याचं भयंकर काय म्हणायचं आकर्षण आहे की माणसाचा मृत्यू दक्षिणायनामध्ये व्हावा का उत्तरायणामध्ये व्हावा, दक्षिणायणामध्ये झाला तर काय, उत्तरायणामध्ये झाला तर काय, ही जी एक उत्सुकता माणसाच्या मनात असते ती पण इथे दूर केलेली आहे. भगवंतांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की दक्षिणायन या शब्दाचा अर्थ आहे अधोगती. दक्षिण दिशा म्हणजे खालची दिशा, तिकडे आपण जातो, दक्षिण दिशेकडे जातो म्हणजे खालच्या दिशेला जातो, म्हणजेच आपली अधोगती होते. मग अधोगती कशामुळे होते तर आसक्तीपूर्ण जीवन जगण्यामुळे होते. आसक्तीयुक्त जीवन जगणारा माणूस हा अधोगतीला जातो. सकाम कर्मावर श्रद्धा जो ठेवतो
म्हणजे कुठलंही कर्म केलं तर मला अमुक एक गोष्ट मिळेल किंवा मिळावी अशी इच्छा ठेवून जो काम करतो त्याला म्हणतात सकाम कर्म करणे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणारी माणसं ही नेहमी अधोगतीला जातात. इंद्रियांवर ताबा नसणारी माणसं ही अधोगतीला जातात. भगवन विन्मुख असणारी माणसं म्हणजे भगवंताकडे मुख नसणारी माणसं ही अधोगतीला जातात. आणि विषय उपभोगी माणसं ही अधोगतीला जातात. तर त्याला दक्षिणायन म्हटलेलं आहे. आणि उत्तरायण कशाला म्हटलंय मग? ज्यांना उत्तम गती प्राप्त होते ती कोणकोणते आहेत? धर्म अर्थ काम मोक्ष या सगळ्या पुरुषार्थांचा वापर किंवा हा सगळा पुरुषार्थ ते करतात. धर्माचं आचरण करतात, अर्थप्राप्ती करतात, इच्छापूर्ती करतात आणि मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे चारही पुरुषार्थ कशासाठी? तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते करतात. ते उत्तम गतीला प्राप्त होतात. त्याला उत्तरायण म्हणलेलं आहे. जे अनासक्त आहेत, कशातही आसक्ती नाही, घर नाही माझं, दार नाही माझं, बायको नाही माझी, पोरं नाही माझी, असा अनासक्त जो असतो, निष्काम, कुठलीही इच्छा नाही असा. त्याच्यानंतर शुद्ध चित्त, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, असं पृथ्वी मोलाचं शुद्ध मन असणारे ते उत्तरायणाला जातात. ममता रहित, ममत्व नाही कशाबद्दल, आणि अहंकार शून्य, अहंकार ज्यांचा उफाळून येत नाही वेळी अवेळी, स्वधर्माचं पालन करणारे असे जे असतात ते उत्तम गतीला प्राप्त होतात. म्हणजेच उत्तरायणाला म्हणजे उत्तरेला जातात, वरच्या स्तरावर जातात. आणि हे सगळं जाणून जो कर्म करतो तो योगयुक्त होतो. हे अर्जुनाला समजून सांगण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा 8वा अध्याय या ठिकाणी आलेला आहे. 9वा अध्याय जो आहे तो राजविद्या, राजगुह्य योग या नावाने येतो. म्हणजे जी राजविद्या आहे किंवा जे गुह्यातील गुह्य अशी जी गोष्ट आहे ती सांगण्यासाठी, ती सुद्धा अप्राप्त आहे, ती प्राप्त होण्यासाठी हा अध्याय सांगितलेला आहे. मग ती गोष्ट काय आहे ती एका श्लोकातच त्यांनी सांगितली. 34वा श्लोक महत्त्वाचा या दृष्टीने. काय म्हणतात भगवंत? मनमना भव. हे अर्जुना, तुझं मन म्हणजेच मी हो, म्हणजेच तुझं मन भगवंतमय करून टाक, तत्वमय ब्रह्ममय करून टाक. तिथे ब्रह्माशिवाय, तत्वाशिवाय, भगवंताशिवाय दुसऱ्या कशालाही थारा मिळू नये. मनमना भव मदभक्तः, मदभक्तः भव, तू माझाच भक्त हो. मद याजी, माझंच यजन कर. माम नमस्कुरु, मलाच नमस्कार कर. मम एव एष्यसी, असं जर तू करशील तर तू माझ्याकडेच येशील किंवा मलाच प्राप्त होशील, भगवंतालाच प्राप्त होशील. युक्त्वा एव एवं आत्मानम, स्वतःचा आत्मा अशा सगळ्या गोष्टींनी युक्त झाल्यानंतर मत्परायण, तू मत्परायण हो, मलाच शरण जाणारा असा हो, म्हणजे भगवंताला शरण जाणारा असा हो. हीच राजविद्या आहे आणि हेच सगळ्यांच्या जीवनाचं गुह्यातिगुह्य असं ज्ञान आहे. आणि ते मी आज तुझ्यासाठी इथे व्यक्त केलं आहे. हे यांनी 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. 10वा अध्याय हा विभूती योग आहे. आपल्याला माहिती आहे भगवंतांनी आपल्या सगळ्या विभूती या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. विभूती म्हणजे काय तर परमेश्वराचं वैभव, आणि ते इतकं आहे मोठं की परमेश्वरांनी सुद्धा तिथे स्पष्ट सांगितलं आहे की ते इतकं आहे की त्याचं वर्णन काही करता येणार नाही. पण त्याच्यातल्या मुख्य मुख्य गोष्टी मी तुला सांगतो असं म्हणून अर्जुनाला त्यांनी आपल्या वैभवातल्या मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या. मग या विभूती सांगण्यामागचं कारण काय, का सांगितल्या या अध्यायामध्ये विभूती का सांगितल्या अर्जुनाला? तर
एकच ब्रह्म संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भरून राहिलेलं आहे. त्याचीच ती सगळी रूपं आहेत. आणि म्हणून प्रत्येक माणसाने सर्वाभूती परमेश्वर हा दृढ भाव ठेवून वागावं. आयुष्यामध्ये कुणाचाही द्वेष करू नये. मा विद्विषावहै, कुणाचाही द्वेष करू नये. हा पूर्ण शांती प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे हे सांगण्यासाठी या अध्यायाचं प्रयोजन आहे. हा अध्याय इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे विभूती सांगण्याचं काय कारण, तर जे डिव्हाइन आहे किंवा दैवी आहे ते सगळं म्हणजे परमेश्वर आहे. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आहे. म्हणजेच चराचर सृष्टीमधल्या प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर आहे. सर्वाभूती परमेश्वर आहे. आणि त्याच्यामुळे त्याच भावनेने दृढ आचरण करण्याची क्षमता माणसामध्ये निर्माण व्हावी म्हणून या अध्यायाचं इथे प्रयोजन आहे. पुढचा 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन. अनेकांना हा अध्याय मनापासून खूप आवडतो. लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात. कारण भगवंतांनी आपलं विराट रूप अर्जुनाला तिथे दाखवलेलं आहे. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये मी भरून राहिलो आहे, किंबहुना हे ब्रह्मांड माझ्यात आहे हे सांगण्यासाठीच हा 11वा अध्याय आहे. तिथे काय आहे तर त्या अध्यायात अर्जुनाला एक महत्त्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितली की जर पूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर भगवंताकडे संपूर्ण शरणागती असणं, ईश्वर प्रणिधान ज्याला म्हणतात आपल्या योगशास्त्रामध्ये, पातंजल योगामध्ये त्याला म्हटले ईश्वर प्रणिधान, संपूर्ण शरणागती. परमेश्वराकडे संपूर्णपणे शरण जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय संपूर्ण सत्य जाणता येत नाही हे सांगण्यासाठी म्हणजे पहिला हेतू हे सांगण्याचा आहे. आणि दुसरा हेतू या अध्यायाचा यासाठी आहे की माणसाला एवढूसा देह मिळाला आहे, 5 फुटाचा, कुणाला 6 फुटाचा, कुणाला 7 फुटाचा, त्यापेक्षा जास्त मोठा कुणाला देह नाही आहे. फार क्वचित लोक 8-8 फुटाचे आहेत. जगाचा विचार केला तर तुमचा हा 5 फुटी 6 फुटी देह एका अणू इतका सुद्धा नाही, त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. इतका छोटासा देह या विश्वामध्ये माणसाला मिळालेला आहे. पण तरीही त्या देहाबद्दलचा अहंकार, त्या देहामध्ये राहणारा मीपणा इतका मोठा आहे की तिथे परमेश्वर नावाची कोणती गोष्ट आहे, परमात्मा कोणती नावाची गोष्ट आहे हे तो मान्यच करत नाही. आतमध्ये आत्मा आहे ते पण मान्य करत नाही. आत्मदीप आहे ते पण मान्य करत नाही. जे काय आहे ते मी म्हणजे माझा देह आहे असा त्याला अहंकार निर्माण होतो. तो अहंकार निघून जाण्यासाठी, त्याच्यातला मीपणा कमी होण्यासाठी परमेश्वरांनी आपलं हे विराट रूप अर्जुनासमोर व्यक्त केलं आहे, म्हणजेच तुमच्या आमच्या समोर व्यक्त केलं आहे. हा अहंकार निघून जावा, कारण तो त्रासदायक आहे. कारण त्याच्यामुळे माणसाचं जीवन नरकासारखं होऊन जातं, नरकमय होऊन जातं. अहंकाररहित होण्यासाठी, निष्काम होण्यासाठी, निष्काम आणि निर्लेप होऊन संसार करण्याची भावना, बुद्धी माणसाला व्हावी म्हणून हे विश्वरूप दर्शन, हे विराट रूपाचं दर्शन इथे भगवंतांनी दिलेलं आहे. आणि पुढे येतो तो भक्तियोग. 12वा अध्याय हा भक्तियोगाचा आहे. असा आहे, भगवंताला भक्त प्रिय आहेत. भगवंत हा भक्तप्रिय आहे, म्हणजे त्याला त्याचा भक्त आवडतो. सो मद्भक्त मे प्रिय, जो कोण माझा भक्त आहे तो मला प्रिय असतो आणि त्याचा मी किंकर होतो आणि त्याची सेवा करतो, भक्ताची सेवा करतो असं परमेश्वरांनी म्हटलेलं आहे. मग काय आहे तर हा भक्तियोग म्हणजे भगवद्गीतेमध्ये आलेला
चित्तनाशाचा उपाय आहे. तुमचं चित्त परमतत्वामध्ये लीन होण्याचा उपाय आहे. ज्या वेळेला माणसाचं चित्त भगवंतामध्ये लीन होतं त्यावेळेला परमतत्व आणि भक्त यांच्यातलं द्वैत नष्ट होतं आणि तिथे चित्तनाश होतो. चित्तनाशाची प्रक्रिया घडते. हे सांगण्यासाठी हा भक्तियोग आहे. या अध्यायाची सुरुवातच अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन भगवंताला विचारतो की सगुण भक्ती योग्य की निर्गुण भक्ती योग्य. आणि त्यावेळेला भगवंत त्याला स्पष्ट सांगतात की निर्गुण भक्ती अवघड आहे, पण सगुण भक्ती श्रेष्ठ आहे. त्याचं कारण की तुम्ही सगुण भक्ती करता करता आपोआप निर्गुण भक्तीकडे जाता. तो मार्ग तुम्हाला निर्गुण भक्तीकडे घेऊन जातो. दोन्हीही मार्ग योग्य आहेत, दोन्ही मार्ग श्रेष्ठ आहेत, पण त्यातल्या त्यात सर्वसामान्य माणसांसाठी सगुण भक्ती योग्य असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भक्तियोग हा मोठा पुरुषार्थ आहे हे पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुरुषार्थ म्हणजे काय? आपल्याला जे पुरुषार्थ माहिती आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या चारही पुरुषार्थांचं फळ या एकट्या भक्तियोगामध्ये मिळतं. आणि पुरुषार्थ आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे की भक्तियोग साधत असताना साधकाला कर्म करताना कर्माचं फळ ईश्वरार्पण करण्याची बुद्धी होणं आणि तसंच त्याचं आचरण कायम राहणं ही फार दुरापास्त गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. आणि ती भक्ताला साध्य होते. ती फक्त भक्तालाच साध्य होते ज्यांनी ईश्वर प्रणिधान हे आपलं जीवन मानलेलं आहे. ईश्वर प्रणिधानासाठी जीवन किंवा तेच जीवन असं ज्यांनी केलेलं आहे तो भक्त. आणि त्या भक्ताला ते साध्य करणं हे दुष्प्राप्य असतं. आणि जे दुष्प्राप्य आहे ते प्राप्त करणं म्हणजे पुरुषार्थ. आणि म्हणून भक्तियोग हा मोठा पुरुषार्थ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी अत्यंत धैर्याने काम करावं लागतं, अत्यंत दृढतेने काम करावं लागतं, संपूर्ण समर्पण तिथे अपेक्षित असतं. त्याच्याशिवाय ईश्वर प्रणिधान प्राप्त होत नाही. मतपरायण भक्त म्हणजे परमेश्वर परायण भक्त जो असतो त्यालाच हे साध्य होतं. आणि म्हणून अर्जुनाला त्यांनी सांगितलं की हा भक्तियोग तू आचरण कर, म्हणजे मग तुला कुठल्याही गोष्टीमध्ये विषाद शिल्लक राहणार नाही, कारण तू मलाच प्राप्त होशील हे सांगण्यासाठी हा भक्तियोग या ठिकाणी सांगितलेला आहे. आज आपण 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंतचा टप्पा पाहिला दुसऱ्या व्याख्यानाच्या या दुसऱ्या पुष्पामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्ञानविज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग आणि भक्तियोग या प्रकारच्या योगांचा विचार केला. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये अध्याय 13 ते 18 मध्ये आलेला योग आपल्याला बघायचा आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय वापर करता येईल, कसा वापर करता येईल हेही बघायचं आहे. योगक्षेमं वहाम्यहम ही उक्ती देव माझा संसार चालविल या अर्थाने न घेता जे जे मला योगाच्या दृष्टीने अप्राप्य आहे ते प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त झालेल्या गोष्टींच्या रक्षणार्थ या भगवद्गीतेचा माझ्या आयुष्यामध्ये वापर व्हावा, उपयोग मला करता यावा, त्या उपयोगाने मला पुरुषार्थ साध्य व्हावा, हे लक्षात घेण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत आहोत. त्या दृष्टीने आपण पुढच्या 6 अध्यायांना उद्याच्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. हरिओम.